नमस्कार. अनिताज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण आषाढ स्पेशल कापण्या बनवणार आहोत. अतिशय सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने बनवल्या तर खूप मस्त अशा खुसखुशीत आपल्या कापण्या तयार होतात. गव्हाच्या पिठापासून आपण ह्या बनवणार आहोत आणि खायला तर अप्रतिम लागतात. आषाढ महिन्यामध्ये नक्की बनवा. चला तर मग आपण सुरुवात करूयात. तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी 1 वाटी गूळ मी पातेल्यामध्ये घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी पाणी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हा पाक आपल्याला फक्त गूळ जो आहे तो वितळवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये. त्यानंतर आपण याच्यामध्ये सुंठ, त्याचबरोबर बडीशेप आणि विलायची पावडरची पूड केलेली आहे ती घातलेली आहे. याच्याऐवजी फक्त विलायची पावडर आणि बडीशेपसुद्धा अगदी थोडीशी ओबडधोबड अशी बारीक करूनसुद्धा याच्यामध्ये घालू शकता. यामुळे छान असा फ्लेवर त्याचा उतरतो. आता हे आपण छान असं उकळवून घ्यायचं आहे. जोपर्यंत गूळ वितळत नाही एवढंच आपण हे उकळवलं आहे. गूळ वितळला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण आता पीठ घेतलेलं आहे. तर गव्हाचं पीठ या ठिकाणी मी 2 वाट्या घेतलेलं आहे. त्यानंतर पाव वाटी एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे. जसं आपल्याला लागेल तसं आणखी याच्यामध्ये पीठ घालायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे. गोड पदार्थामध्ये जर मीठ घातलं तर चव आणखी वाढते असं म्हणतात. त्यानंतर तूप घेतलेलं आहे, आपण गरम करून घ्यायचं आहे आणि हे तूप आपल्याला याच्यामध्ये साधारणतः 4 ते 5 चमचे घालायचं आहे आणि छान असं तूप घातल्याच्यानंतर आपल्याला हे तूप जे आहे त्या हाताने या पिठाला मस्त असं चोळून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला गरम असताना लगेच हात न घालता चमच्याने असं आपण एकत्र करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते हाताने व्यवस्थित असं या पिठाला तूप जे आहे ते चोळून घ्यायचं आहे. तूप घातल्यामुळे ह्या कापण्या आहेत त्या अगदी खुसखुशीत होतात. तर अशा पद्धतीने मूठ बांधल्यानंतर ते मूठ जे आहे ते बांधून राहिली पाहिजे, म्हणजे आपलं मोहन जे आहे ते बरोबर पडलं समजायचं. आणि त्यानंतर जे आपण गुळाचं पाणी केलेलं आहे ते पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि लागेल तसं आपण ते घालणार आहोत. जर आपल्याला वाटलं की या ठिकाणी आणखी शिल्लक आहे गुळाचा जो पाक केलेला आहे तर त्याच्यामध्ये आणखी थोडंसं जे पीठ आहे ते वाढवायचं आहे. तर साधारणतः 2.5 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ एवढं मला या ठिकाणी लागलेलं आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे आणि गुळामध्ये आपण 1 वाटी गुळासाठी 1 वाटी पाणी घातलेलं. तर अशा पद्धतीने आपल्याला मऊ आणि घट्टसर असंच हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. पातळ पीठ मळायचं नाही, तर थोडा वेळ राहिलं तर आणखी पातळ होतं आणि कापणी लाटायला आपल्याला अडचण होते, व्यवस्थित लाटता येत नाही. तर हे छान असं पीठ आपलं मळून झालेलं आहे. त्याला थोडंसं तेल लावून चोळून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण हे अगदी 2 ते 3 मिनिटं ठेवणार आहोत. जास्त वेळ ठेवायचं नाही, तर हे पीठ पातळ होतं आणि मग कापण्या लाटायला आपल्याला अडचण येते. तर आता लगेच आपण ते लाटण्यासाठी घेतलेलं आहे. तर चपातीपेक्षा थोडासा मोठाच आपल्याला उंडा घ्यायचा आहे. राहिलेलं पीठसुद्धा आपण झाकून ठेवणार आहोत आणि मस्त असं आपल्याला आता हे लाटून घ्यायचं आहे. लाटताना जर असं वाटलं की आपल्याला ते पोळपाटाला चिटकत आहे तर थोडंसं आपण याला तेल घेणार आहोत आणि तेल लावून मग आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित लाटल्याही जातं आणि पोळपाटाला चिटकतही नाही. तर थोडंसं मला वाटतं की चिटकत आहे ते, तर आपण थोडंसं तेल लावलेलं आहे याला, दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं आणि मग आपण व्यवस्थित असं हे लाटून घेणार आहोत. तर खूप जास्त जाडही नाही आणि अगदी पातळही नाही, मिडियम असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आणि थोडंसं लाटून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यावरती खसखस घालायची आहे. खसखसमुळे ह्या कापण्या ज्या आहेत त्या चवीला अप्रतिम लागतात, खूप मस्त लागतात. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व बाजूने ही खसखस जी आहे ती पसरवून घ्यायची आहे आणि एकाच बाजूने खसखस लावायची आहे. त्यानंतर लाटण्याने हे लाटून घ्यायचं, म्हणजे खसखसही बाजूला येत नाही, पडत नाही, तेलामध्ये सुद्धा सुटत नाही. त्यासाठी थोडंसं लाटायच्यानंतर अशी लावून घ्यायची आणि नंतर आणखी लाटायचं, म्हणजे मस्त अशी खसखस याच्यामध्ये राहते. तर आता याच पद्धतीने आपल्याला ही मस्त लाटी लाटून घ्यायची आहे. खूप पातळही आपण करणार नाही आणि जाडही ठेवणार नाही, मिडियम अशी ही लाटून घ्यायची आहे. तर या ठिकाणी छान असं आपलं लाटून झालेली आहे. तर व्यवस्थित अशी आपण लाटलेली आहे. पाहू शकता याची जाडी खूप जाडही नाही आणि अगदीच पातळ अशी सुद्धा नाही. आता आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर कट करताना आपण थोडीशी तिरकस कट करायची, म्हणजे कापण्या ज्या आहेत त्या शंकरपाळ्यावानी चौकोनी नसतात, थोड्याशा तिरका असतात, काजू कतलीप्रमाणे आपल्याला त्या कट करून घ्यायच्या आहेत. तर अशा आणि थोड्याशा मोठ्याच असतात, अगदी लहान लहानसुद्धा नसतात. तर या पद्धतीने मी सर्व जे आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण हे अलगदपणे निघतात सुद्धा.
त्यामुळे पीठ जे आहे ते अगदी पातळ करायचं नाही, थोडंसं जाडसर करायचं, म्हणजे लाटतानाही सोपं जातं, चिटकत नाही आणि काढायलासुद्धा आपल्याला सोपं जातं. तर सर्व जे आहेत ते आता अशाच मी ताटामध्ये काढून घेतले आणि बाकीचे सुद्धा जे आहेत ते लाटून घेतलेले आहेत. सर्व आपल्या तयार झालेले आहेत. आता आपण गॅसवरती तेल तापण्यासाठी ठेवलेलं होतं, याच्यामध्ये आता सोडून घेऊयात. तर खसखसची बाजू आहे ती सुरुवातीला वरच्या बाजूने करायची आणि अशा पद्धतीने आपण सर्व ज्या कापण्या तेलामध्ये बसतील तेवढ्या सोडून घेतलेल्या आहेत. गॅसची फ्लेम ही आपण मिडियम ठेवलेली आहे, जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही, नाहीतर कोणताही पदार्थ तळताना तो लगेच करपला जातो आणि आतमधून असा छान तळला जात नाही. त्यासाठी आपल्याला कोणताही पदार्थ जर तळत असेल तर तेल तापू द्यायचं, परंतु नंतर गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आणि छान असं आपल्याला ब्राऊन रंगावरती येईपर्यंत ह्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी मिडियम गॅसवर तळल्यामुळे छान खुसखुशीत होतात, त्याचबरोबर आतपर्यंत तळल्याही जातात. आता मस्त असा यांना रंग आलेला आहे, छान अशा तळले गेलेले आहेत. आता आपण हे काढून घेतलेले आहेत. तर पूर्णतः आपल्याला तेल जे आहे ते नितळून घ्यायचं आहे आणि मग आपण त्या काढून घेणार. पाहू शकता आत्ताच्याला किती छान अशा लेयर्स ज्या आहेत त्या आपल्याला सुटलेल्या दिसत आहेत. अगदी साध्या पद्धतीने आपण लाटलेले आहेत तरीसुद्धा छान अशा याला लेयर्स पडलेले आहेत, खूप मस्त अशा दिसत आहेत. तर आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळला जातो असं म्हणतात, तर त्यासाठी ही पारंपरिक रेसिपी नक्की ट्राय करा. ह्या कापण्या ज्या आहेत ते नक्की बनवा. तर दुसरीसुद्धा बॅच आपण याच पद्धतीने तळलेली आहे. आता बाकीच्या राहिलेल्यासुद्धा सर्व याच पद्धतीने आपण करून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा आपल्या कापण्या तयार आहेत. पाहू शकता लेअरसुद्धा अगदी छान असे पडलेले आहेत. अगदी साध्या पद्धतीने आपण लाटलेले आहेत, घडी वगैरे घातली नाही तरीसुद्धा याला लेयर्स पडलेले आहेत आणि तूप घातल्यामुळे ह्या छान अशा खुसखुशीत होतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. ही पारंपरिक रेसिपी आहे आणि मस्त खुसखुशीत अगदी मऊ अशा ह्या तयार होतात. तर तुम्हाला ही कापण्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. त्याचबरोबर आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.